नमस्कार, मी श्री शिवचैतन्य कॉलनी लाईन नंबर 1 मधल्या राहणाऱ्या आम्ही सगळ्या गृहिणी आहोत. जे आता शिवराज आप्पा पाटील यांनी जे सांगितलं आमच्या मनातलंच सांगितलंय. आम्ही जे कष्ट करून 20-25 वर्षापूर्वी आमच्या सासू-सासऱ्यांनी कोणी जमीन घेतली असन त्याच्यावर आम्ही आमचे जे स्त्रीधन असतं ते विकून आम्ही जागा घर बांधले, ते पण अर्धवट घर बांधले, असं पण नाही काय काहींची. आणि ती आम्हाला कर्ज काढून आता पुढं बांधायचं आहे, मुलांची लग्न करायची कर्ज काढून. ह्या लोकांनी आताच आमच्यावर बोजा चढवलाय. ते तसंही ठीक आहे, आम्ही अगोदर सुद्धा कायद्यानुसार सगळं केलेलं आहे. आम्हाला स्टे आला होता तरी ह्यांनी त्याच्या अगोदरच बोजा आमच्यावर चढवले. आणि आम्ही अगोदर इथंही मोर्चा आणला होता त्याच्या आधी, जेव्हा आमच्याकडं लागोपाठ 3 वेळा नोटीस आल्या त्यावेळेस या मॅडम आम्हाला म्हटल्या होत्या की तुम्ही दोघी तिघी आला असतं तरी मी तुम्हाला सहकार्य केलं असतं, तुम्हाला तिथपर्यंत तुमची नोटीस पाठवली असती. मग आता ह्या मॅडमनी सहकार्य का नाही केलं आम्हाला, आमच्या ह्याच्यावर एवढा बोजा का चढवला? कारण की सगळ्यांनी आम्ही पण आमचं काम चालू होतं कायदेशीररित्या स्टे आणणं किंवा प्रांतमध्ये जाऊन आम्ही हे केलं होतं की आम्हाला मुदत पाहिजे. तरी सरकार आम्हाला आमच्याकडून काय एवढे पैसे, आम्ही एवढे पैसे भरू शकत नाहीये. जे ठीक आहे, ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस जर तुम्ही म्हटला भरा तर आम्ही तेवढं भरू शकतो, पण एवढे अवाढव्य रक्कम आम्ही कुठून भरणार? आमची घरदारं सुद्धा बांधायची तर आम्हाला अजून आम्ही कशी बांधणार, काय करणार? हे सगळं जाणीवपूर्वक गोरगरिबांकडून पैसे उकळण्याचं काम आहे ना.